Hello everyone, welcome to my YouTube channel Avinash Pawar EMRS. Today we are going to study class 12th English subject Vistas. Topic number 4th, The Enemy. About author, the story was written by Pearl S. Buck. She won Pulitzer Prize, Nobel Prize. She believes in brotherhood and equality. So the theme of this story is humanism. Transcend. The story reveals the conflict between East and West. So story has a background of World War II between US, United States of America and Japan, where the Japanese were considered superior over Americans. तर अशाची एक स्टोरी आपण पाहणार आहोत, ज्या स्टोरीचं नाव आहे द एनिमी. शत्रू. स्टोरी नंबर 4 आहे. पर्ल बक्स यांचं ही स्टोरी आहे, ज्यांचं विश्वबंधुत्व, समता याच्यावर यांचं हे लिखाण असतं. यांनी पुलित्झर प्राईज, नोबेल प्राईज विचारलेले आहेत. मानवता याच्याविषयी असणारे हे थीम या स्टोरीची आहे. आणि ही स्टोरी एक संघर्ष दाखवते जपान आणि अमेरिकेमधला. तर ज्यावेळेस दुसरं महायुद्ध झालं होतं 1941च्या दरम्यानचं, जपानीज अमेरिकनपेक्षा सुपेरियर समजत होते. चला तर थोडक्यात स्टोरी आपण ही पाहणार आहोत. तर ज्यामध्ये आपण पाहणार आहोत, लेट्स स्टार्ट. द एनिमी समरी will help you greatly in studying the chapter in detail. It is about Japanese surgeon whose name is Sadao. तर याच्यामध्ये एक जपानीज डॉक्टर आहेत, सर्जन आहेत, त्यांचं नाव आहे सदाओ. तर हे जपानमधले आहेत आणि त्यांची ही स्टोरी आहे. ही स्टडीज इन अमेरिका अँड मॅरीज अ जापनीज गर्ल. आणि यांनी अमेरिकेमध्ये अभ्यास केलेला आहे आणि नंतर त्यांचा विवाह एका मुलीशी झालेला आहे. आणि नंतर ते त्यांच्या देशामध्ये हे एक सर्जन म्हणून सैन्यामध्ये काम करत आहेत. त्यांच्या वडिलांना खूप पहिल्यापासून असं वाटायचं की सदावने बाकी कोणत्या दुसऱ्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट घेऊ नये आणि अभ्यासाकडे लक्ष द्यावं. आणि म्हणून ते मुलाला त्यांनी ठरवलेलं असतं की आपल्या मुलाला डॉक्टर बनवायचं आहे. आणि मग ते अमेरिकेला त्याला वयाच्या 21-22व्या वर्षी ज्या पाठवतात अमेरिकेला. World War II broke during that time. All the doctors were under obligation to go to the Japanese armies. आता ज्यावेळेस दुसरं महायुद्ध चाललं होतं, सगळ्या डॉक्टर्सला एक सक्ती केली जायची की आर्मीमध्ये तुम्ही सर्व्हिस ही करायची. However, सदाओ stayed backed with an old general. तरी सदाओ एक अमेरिकेमध्ये एक अतिशय वयोवृद्ध जनरल होते. त्यांच्याकडे ते काम करतायत, त्यांच्यासाठी ते काम करतायत. ॲज द ओल्ड जनरल वॉज एलिंग, ही वॉज इन अ नीड ऑफ सदाओ. आता याला हे जे आर्मीमधले जनरल असतात, मोठे ऑफिसर असतात, त्यांना एक सर्जरी करायची असते. त्यांना थोडासा त्रास असतो आणि ते सदाओच चांगल्या पद्धतीने, हे डॉक्टर त्यांचा विश्वास असतो बाकीच्या डॉक्टरांपेक्षा, आणि म्हणून त्यांना सदाओ हे डॉक्टर हवे असतात, त्या जनरल मिलिटरीचे जे जनरल असतात त्यांना. However, we learn that how an American Navy man finds his way in सदाओज लाईफ. आणि मग अमेरिकेचा नेव्हीचा एक सैनिक आहे, तो सदाओ याला सापडतो. आणि मग पुढे काय होतं? ॲज द सोल्जर वॉज नॉट वेल, सदाओ ऑफर्स हिम मेडिकल हेल्प. सदाओ वॉज नॉट विलिंग टू हेल्प द एनिमी बट ही डज. आता सदावला काय करायचं आहे? एक सैनिक सापडलेला आहे जो शत्रू राष्ट्राचा आहे, अमेरिकेचा आहे. सदाव हा जपानचा आहे. तरीही तो त्याला मदत करतो. मदत करायची इच्छा नसते त्याला, पण एक आपल्या प्रोफेशन, जो मेडिकल प्रोफेशनमध्ये आहे, डॉक्टर आहे, मानवतेला धरून त्याने त्याला वाचवलेलं आहे. ही ऑल्सो नोज द डेंजर ही हॅज गॉट हिमसेल्फ इन टू बाय हेल्पिंग द एनिमी. आणि त्यांना माहिती आहे की मी जर याला मदत केली तर मलाही
काय धोका होऊ शकतो म्हणून. ड्यू टू दिस सदाव कन्स्पायर टू किल द सोल्जर इन इट्स स्लीप. आणि मग सदावने कट केलेला आहे की त्या सोल्जरला झोपेमध्येच त्याला मारायचं आहे. हवेवर सदाव डिसाइड्स टू सेव्ह हिम बिकॉज ऑफ ह्युमॅनिटी अँड ब्रदरहूड. तरी सदावने त्याला वाचवलेलं आहे, एक मानवतेच्या दृष्टीने, एक बंधुताच्या दृष्टीने. आणि अशी ही समरी आपण थोडक्यात पाहिली. चला थोडासा डिटेल याचा आपण अभ्यास करूया. द एनिमी इज अ स्टोरी रिटन बाय पर्ल S. Buck. It is about Japanese surgeon Sadao. He went to study in America and meet Japanese girl Hana there. आता एक एनिमी ही एक स्टोरी आहे जी बक यांनी लिहिलेली आहे. जपानीज सर्जन ज्याचं पहिलं प्रमुख कॅरेक्टर याच्यामध्ये आहे, पात्र आहे, त्याचं नाव सदाव आहे. हे डॉक्टर आहेत, अमेरिकेला अभ्यासासाठी जातात. तिथेच जपानीज गर्ल असते हना, त्यांच्याशी तिचा विवाह त्या भेटतो आणि विवाह करतात. ही मॅरीज हर अँड ब्रिंग हर बॅक टू जापान टू सेटल डाऊन. आणि मग जपानला ते आपल्या पत्नीला घेऊन येतात, हनाला. पत्नीचं नाव हना आहे आणि डॉक्टरचं नाव सदाव आहे. दिस वॉज द टाईम ऑफ वर्ल्ड वॉर सेकंड. दस ऑल द डॉक्टर्स वेर कॉल्ड अपॉन टू सर्व द जापानीज आर्मी. आणि दुसरं महायुद्ध चालू असल्यामुळे आर्मीमध्ये एक प्रकारची सक्ती केलेली आहे जॉब करण्याची. However, they allowed Sadao to stay back. It was because he was tending to the old general who was on his deathbed. However, one night an incident changes his life. आता सदाव तरी पण आर्मीमध्ये सेवा करत नाही आहेत. त्यांना एक आर्मीमधले एक सिनियर व्यक्ती असतात, जनरल असतात, त्यांच्या सेवेसाठी या सदावरची नेमणूक केलेली असते. आणि म्हणून एके दिवशी एक घटना घडते, त्याच्यामुळे जीवन बदलतं ह्या डॉक्टरांचं. काय होतं सदावबद्दल? ही एन्काउंटर्स अन अमेरिकन नेव्ही मॅन हू इज इंज्युअर्ड बाय अ गन शॉट अँड डाईंग. समुद्राच्या किनारी ह्या डॉक्टरचं घर असतं आणि त्या समुद्रातून पाण्यातून वाहून एक अमेरिकेचा नेव्हीमधला सैनिक येतो आणि त्याला जखमी असतो तो, त्याला गोळीही लागलेली असते, मरण्याच्या अवस्थेमध्ये तो असतो. ऑल्दो सदाव वॉज in no mind to help the enemy, he takes in the young soldier and provides him with medical assistance. आता मित्र हा सदावला जो भेटलेला सैनिक आहे तो शत्रू राष्ट्राचा आहे, अमेरिकेचा. त्याला बिलकुल मदत करायची इच्छा नसते, परंतु मानवतेच्या दृष्टिकोनातून ते त्याला एक मेडिकल असिस्टन्स मदत करतात वाचवण्यासाठी. ही कीप्स हिम at his house to avert any danger coming his way. However, he knew he has opened door to danger by helping the enemy. आता त्याला मानवतेच्या दृष्टिकोनातून वाचवण्यासाठी मदत केली आणि त्याला माहिती आहे की डॉक्टर सदावला माहिती आहे की आपण जर याला मदत केली तर आपल्यालाही आपल्या राष्ट्राचा किंवा देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊन आपल्यावरही याचा धोका उद्भवू शकतो. हे सर्वंट डिसाइडेड टू लिव्ह सदाव टू. आता ही एक सर्वंट असते युमी नावाची, तर ती पण त्याला मदत करायला डॉक्टर सांगतात की चल याची जे वुंड आहे, जखम जी आहे ती त्याच्यावर पाणी टाकतात. ती त्यामध्ये नकार देते. ती म्हणते की हा शत्रू राष्ट्राचा आहे, अमेरिकन आहे आणि मी त्याला मदत करणार नाही. आणि मग काही दिवसानंतर साधारणतः ते नौकर हे घरून जातात, सोडून जातात या डॉक्टरला. सो ॲज डे पासिंग As the days kept passing, the soldier was now beginning to gain his health back. Now that the soldier was no longer Sadav's patient, he decided to kill him off in his sleep. आता पेशंट जे असतात, जो सैनिक आहे तो बरा होत आलेला दिसतो आणि सदावला वाटतं की आता हा आपला पेशंट राहिलेला नाही, याला आपण झोपेमध्ये मारूया. ही इन्फॉर्म्स द जनरल ऑफ द अमेरिकन. दस द जनरल रेसिप्रोकेट. आणि मग या सैनिकाबद्दल तो त्या जनरलला माहिती देतो. आणि नंतर मग जनरल पहा, हे सदाव आणि त्यांच्या पत्नी आहेत. आणि मग जनरल काय करतो पहा, ते डिसाइडेड टू सेंड प्रायव्हेट असायनेन्स टू किल द अमेरिकन सोल्जर. आणि मग एक प्रायव्हेट सैनिक त्यांना पाठवून या सोल्जरला मारण्याचा ते कट करतात. वाईल वेटिंग फॉर द असायसिन्स, सदाव स्टार्ट नोटिसिंग इट वॉज डिलेइंग. However, during this course, humanity in Sadav's arises. He realizes that he is a human being at the end of the day. He now recognizes the value of human life as well as universal. आता हे जे मारेकरी येणार असतात
असायसिन्स, तर त्यांना खूप वेळ होतो आणि मग या वेळेमध्ये मानवता जागृत होते या डॉक्टर सदाव यांची आणि त्यांना वाटतं की अरे हा सुद्धा एक माणूस आहे आणि आपल्या भावासारखाच आहे हा, याला का मानायचा, मानवजात आहे ही. आणि म्हणून त्याच्यामध्ये बंधुत्व जे आहे, मानवता जे आहे, हे व्हॅल्यूज त्याच्यामध्ये जागे होतात. Thus, this opened his mind which was limited to race, boundaries and war. आणि मग त्याचा एक प्रकारे मनामध्ये मानवता जागृत होते आणि मग कोणतीही त्याच्यामध्ये जे काही बंधनं आहेत, जसं काही बाउंड्रीज आहेत, युद्ध आहे, कोणत्या रेसमधला आहे, वंशातला आहे, याच्या पलीकडे तो विचार करू लागतो. फायनली ही कम्स टू कन्क्लुजन दॅट अमेरिकन सोल्जर इज नॉट हिज एनिमी जस्ट बिकॉज ही बिलॉंग्स टू अनदर कंट्री. आणि मग तो विचार करतो की अमेरिकन सोल्जर हे माझे एनिमी नाही आहेत का, तर ते दुसऱ्या देशाचे आहेत म्हणून. दस ही रायझेस अबोव्ह हिज प्रेजुडायझेस अँड डज द राईट थिंग बाय हेल्पिंग द अमेरिकन सोल्जर इस्केप, दस सेव्हिंग हिज एनी लाईफ. आणि मग त्या दिवशी त्याला तो मदत करतो, त्याला खाण्यापाण्याचं सामान देतो, कपडे देतो आणि नंतर सांगतो की व्यवस्थित तू बाउंड्री क्रॉस केल्यानंतर फ्लॅशलाईट चमकव. आणि अशा पद्धतीने मदत करून त्याला आपल्या देशातून तो सुखरूपपणे बाहेर काढतो. आता ही जी जपान आणि अमेरिका, तुम्हाला माहिती आहे की दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी येथे बॉम्ब टाकले होते आणि नंतर ते युद्ध संपलं आणि जपानचा पूर्ण जो देश आहे तो कोलमडून पडलेला होता आणि जपान हरलेला होता. अशा स्टोरीमध्ये सुद्धा जपानने अमेरिकन सोल्जर्सला, डॉक्टर जे आहेत त्यांनी मदत केलेली आहे मानवतेच्या दृष्टिकोनातून. मग कन्क्लुजन काय आहे या स्टोरीचं? वी लर्न हाऊ लव and compassion can make us better human being as opposed to prejudices and biases against the other people with whom we do not share anything but a bond of helping human. अतिशय मानवतेच्या दृष्टीने मानवाने माणसासारखं वागलं पाहिजे अशा स्वरूपाची एक मदत त्याला डॉक्टरांनी केलेली आहे. अशा स्वरूपाचा ही स्टोरी होती. तुम्हाला स्टोरी जर आवडली असेल तर या चॅनल जो आहे अविनाश पवार EMRS, त्याला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू फ्रेंड्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.